हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर ICDS आणि समाज कल्याणचे ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी परीक्षा झाल्यात म्हणून अभ्यास सोडला तर नाही आहे ना. असं करू नका, अभ्यास चालू ठेवा. तर यानंतर ज्या काही ॲड येतील त्यासाठी तुम्ही फॉर्म भरणारच असाल याची खात्री आहे मला. आणि मग तुम्ही जर फॉर्म भरणार आहात असा विचार आहे तर मग तुम्ही तयारी आत्तापासून केली पाहिजे. ॲड पडल्याच्या नंतर मी अभ्यास करेल असा दृष्टिकोन अजिबात ठेवू नका. आत्तापासूनच अभ्यास करा. आता आपल्यापैकी बहुतेक लोकांनी चांगलं आणि अनालिसिस केलेलं असेल की आपण एक्झाम दिलेली आहे, त्यामध्ये आपल्या कोणत्या विषयाचा स्कोअर चांगला आहे, कोणत्या विषयाचा स्कोअर कमी आला आहे हे आपण आता छान पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्यालाच कळालेलं आहे कोणता विषय आपण चांगला केला आहे किंवा कोणत्या विषयामध्ये आपण कमी पडतो हे प्रत्येकाच्या छान लक्षात आलेलं असेल कदाचित. आणि मग आता कोणतीही परीक्षा नाही आहे तर अशा वेळेमध्ये मग अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी कशी ठेवायची किंवा अभ्यास कसा करायचा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की परीक्षा असताना सुद्धा आपल्याला अभ्यासामध्ये मन लागत नाही, बऱ्याचदा असं होतं. परंतु ठीक आहे, पण आता की प्रत्येकाचा कुठला ना कुठला विषय वीक पॉईंट असतोच. कुणीही असं प्रत्येक सब्जेक्टमध्ये परफेक्ट आहे असं नाही आहे. प्रत्येकाचा कुठला ना कुठला विषय वीक पॉईंट असतो, तसाच एक आवडीचा सुद्धा विषय असतो. आणि जो आवडीचा विषय आहे ना तोच आपण वारंवार घेतो आणि त्यामुळं काय होतं, त्याच विषयाला आपल्याला चांगले मार्क्स मिळतात. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल. तर त्या विषयाचाच आपण वारंवार अभ्यास करतो, त्यामुळे मग आपल्याला तिथे चांगले मार्क्स मिळतात. आणि जो विषय आपल्याला आवडत नाही, बोरिंग वाटतो, तो आपण सहसा घेतच नाही. तुम्ही अनुभवलं असेल. किंवा मग आपण असा विचार करतो की चला आता मी एक 15-20 मिनटं अभ्यास करते या विषयाचा आणि मग थोडंसं लगेच बोर वाटतं आपल्याला किंवा झोप यायला लागते आणि मग आपण तो विषय टाळतो, ठेवून देतो, उद्या करू किंवा मग थोड्या वेळाने करू असं विचार करून ठेवून देतो ते बुक. आणि मग त्याच विषयाला आपण म्हणजे परीक्षेच्या वेळ येईपर्यंत आपलं मग त्याचं प्रिपरेशन झालेलं नसतं आणि त्यामुळेच मग आपल्याला तिथे मार्क्स कमी मिळतात. तर हे होऊ नये म्हणून आत्तापासूनच आपल्याला जे विषय आपल्याला हार्ड वाटत आहेत किंवा ज्या विषयांमध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळालेत त्या विषयांवर आपल्याला काम करायचं आहे. समजा आता मॅथ्स असेल किंवा इंग्लिश असेल, ठीक आहे. तर आपल्याला प्रत्येक म्हणजे येणारा जो दिवस आहे तो सत्कारणी लावायचा आहे त्या विषयासाठी, त्या पर्टिक्युलर विषयासाठी. जो विषय आपल्याला अवघड गेलेला आहे आत्ता गेलेल्या परीक्षांमध्ये, मग तो इंग्रजी असेल, मॅथ्स, रिजनिंग असेल, ठीक आहे. तर या विषयाचा आपल्याला डेली 2 तास अभ्यास करायचा आहे. म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग, त्याचबरोबर इंग्रजीसुद्धा एखाद्याचा अवघड गेलेला असू शकतो. तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 तास तरी काढायचेच आहेत आणि 2 तास तेवढे आपल्याला मन लावून अभ्यास करायचा आहे. आणि ह्यामुळे काय होईल की जे विद्यार्थी फॉर्म आल्याच्या नंतर किंवा ॲड आल्याच्या नंतर अभ्यासाला सुरुवात करतात त्या मुलांच्या अगोदर आपला सिलेबस कव्हर झालेला असेल आणि मग काय होईल की ते मुलं जेव्हा अभ्यास सुरू करतील तेव्हा आपल्याला रिव्हिजनसाठी वेळ मिळेल, त्याचबरोबर PYQ सोडवण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल आणि हा एक आपल्याकडे प्लस पॉईंट असेल, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला आत्तापासून अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही जो पेपर देणार आहात किंवा जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्याचं काय करायचं, आपल्याला सिलेबस काढून त्यानुसार अभ्यास करायचा आहे. इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी चांगली करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मग तुम्ही इंग्लिश चॅनेल्स आहेत बऱ्यापैकी जे स्टोरी टाईप असं घेतात. एक नाव सांगते मी तुम्हाला, इंग्लिश विथ आशा मॅम हिंदी चॅनल आहे. छान वाटलं मला, कारण त्या स्टोरीज वाचता वाचता आपल्याला त्यामध्ये इडियम फ्रेजेस पण पाहायला मिळतात, त्याचबरोबर शब्दांचे अर्थसुद्धा त्या मॅडम सांगतात आणि मग ते शब्द आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून घेता येतील आणि नंतर मग त्याचे सिनॉनिम अँटॉनिम आपण आपले शोधून काढायचे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही थोडंसं काम करू शकता. किंवा इंग्लिश न्यूजपेपर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. GK-GS काय करायचं, तर GS मधले जे विषय आहेत इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, त्याचबरोबर सामान्य विज्ञान हे आपल्याला आत्ताच चांगले करून ठेवायचे आहेत. म्हणजे छान वाचन वगैरे त्याचं करायचे, त्याचे PYQ वाचायचे आहेत. आणि त्यामुळे काय होईल की आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळेस मग फक्त बाकीचा सगळा लोड एकदम येणार नाही की GK मग खूप वास्ट सिलेबस आहे किंवा काय करायचं. मग जे परीक्षेच्या वेळेस फक्त चालू घडामोडींचा अभ्यास केला
तरी आपलं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल, कारण चालू घडामोडींवरती सुद्धा जास्त प्रश्न येतात. इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास जो आहे त्याच्यावरच TCSने जास्त भर दिलेला आहे. आपण पाहिले महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सुद्धा जी नदी प्रणाली वगैरे आहे त्याचा चांगला अभ्यास करून ठेवायचा आहे. ठीक आहे, तसं कुठलाच टॉपिक सोडायचा नाही आहे, सगळे टॉपिक आपल्याला पूर्ण करून ठेवायचे आहेत, कुठला पाठीमागे सोडायचा नाही आहे. आणि तुमच्याकडून आता ज्या पेपर तुम्ही दिलेले आहेत त्या पेपरमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या इथून पुढे रिपीट होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या. ठीक आहे, आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे WCDचे पेपर आपल्याकडे काही अवेलेबल झालेले आहेत, काही ICDSचे एक 4-5 प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेल्या आहेत, त्याचबरोबर समाज कल्याणच्या एक्झाम ज्या रिस्पॉन्स शीट येतील 24 तारखेला, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 25 तारखेच्या आसपास आपल्यावर रिस्पॉन्स शीट येतील म्हणून. तर 24 तारखेला 4 वाजल्याच्या नंतर अवेलेबल होणार आहेत. तर त्यासुद्धा रिस्पॉन्स शीट आपल्याला व्हॉट्सॲपला पाठवून द्या, म्हणजे आपण त्यातले जे मॅथ्स टफ प्रश्न आलेले होते ते पण आपण छान आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडून घेऊयात. तुम्ही स्वतःच्या नोट्स काढा. नोट्स म्हणजे अगदी पुस्तकं नाही काढायचे आहेत, आपल्याला एकदम शॉर्टमध्ये नोट्स काढायच्यात. शॉर्ट्समध्ये असतील तुमच्या नोट्स, असा प्रयत्न करा. एक 40 ते 50 समजा महाराष्ट्राचा भूगोल आहे तर त्यामध्ये 30-40 पेजेस जे आहेत तेवढ्यामध्येच तुमचं कव्हर होईल अशा प्रकारच्या नोट्स काढायच्यात. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या वेळेस अगदी 1-2-3 तासामध्ये ते प्रश्न वाचून होतील अशा प्रकारच्या नोट्स तुम्ही काढू शकता. त्या आपण आपल्या चॅनलवरती व्हॉट्सॲप चॅनलवरती टाकत असतो. ज्यांनी जॉईन केलेलं नाही आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून ते चॅनल जॉईन करू शकता. आणि तिथे एक प्रश्नपत्रिका मी रिसेंटली पाठवलेली आहे, आता दुसरीसुद्धा मी लवकरच तिथे शेअर करेल. आणि तुम्ही त्याच्यात कशा प्रकारचे प्रश्न आलेत दुसऱ्या शिफ्टला किंवा दुसऱ्या एक्झाम्समध्ये त्यांचं ॲनालिसिस करू शकता. ते प्रश्न छान तुम्ही सोडवू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. त्यामध्ये मग GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तर त्याचासुद्धा नक्की तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि समाज कल्याणच्या ज्या रिस्पॉन्स शीट आहेत त्या नक्कीच मला पाठवा आल्याच्या नंतर. ठीक आहे, व्हॉट्सॲप नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवरती पाठवा.